हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड लेक्चर नंबर 30. आय थिंक हे लेक्चर लास्ट असेल अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं. याच्यामध्ये ज्या काही राहिलेल्या रिॲक्शन्स आहेत, ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ऍसिडच्या, त्या आपण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये बघा, reaction with PCl3, PCl5 and SO2 thionyl chloride. रिॲक्शन विथ कोणाचे रिॲक्शन बघतो आपण? कार्बोक्सिलिक ऍसिडचे. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस आपण कार्बोक्सिलिक ऍसिड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड याच्यासोबत हीट करतो, या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतोय RCOCl प्लस H3PO3. H3PO3 याला तुम्ही असेही लिहू शकता POH थ्राइस. ठीक आहे, बघा, आता या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं. आता तुम्हाला कळालं की या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड मिळतोय, H3PO3 हा बाय प्रोडक्ट या ठिकाणी मिळतोय. किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन. या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत? एकच. जर या ठिकाणी 3 हायड्रोजन जर मिळत असेल तर 100% या ठिकाणी हा मॉलिक्यूल किती वेळेस असेल? 3 वेळेस. हा मॉलिक्यूल 3 वेळेस असेल तर हा मॉलिक्यूल किती वेळेस बनेल? 3 वेळेस. बघा, 3 वेळेस क्लोरीन ऍड झाले, एक फॉस्फरस, 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन, 3 हायड्रोजन, 3 हायड्रोजन. रिॲक्शन बॅलन्स. ठीक आहे, बघा, सपोज या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय मी, ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल घेऊ. ऍसिटिक ऍसिड व्हेन, आता बघा, ज्यावेळेस रिॲक्शन लिहितोय आपण त्यावेळेस रिॲक्शन नेमकी लिहायची कशी? इनवर्स, ते तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, व्हेन ऍसिटिक ऍसिड ट्रीटेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड अंडर हीटिंग gives acetyl chloride CH3 C++OCl. बघा, RC++OCl, CH3 acetyl chloride, and byproduct काय? H3PO3 is the byproduct. बॅलन्स करायची आपल्याला रिॲक्शन. या ठिकाणी हा मॉलिक्यूल किती वेळेस घ्यावा लागेल? 3 वेळेस. आणि हा किती वेळेस बनेल? 3 वेळेस. ऍसिटिक ऍसिड फॉस्फोरिल क्लोराइड, ट्रायक्लोरो फॉस्फिन ज्याला म्हणतो. नोट डाऊन करा. PCl5 PCl5 कसा रिॲक्ट होईल? सपोज या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड घेतलाय, CH3COOH. ऍसिटिक ऍसिड व्हेन ट्रीटेड विथ पेंटाक्लोरोफॉस्फेन, PCl5, इट गिव्स, बघा, याच्यामध्ये प्रोडक्ट सेम असेल, दोन्ही रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट सेम आहे, फक्त जो काही बाय प्रोडक्ट H3PO3 या ठिकाणी बाहेर पडतोय या रिॲक्शन मध्ये तो तसा बाहेर पडतो. या ठिकाणी बाहेर काय पडतं बघा, CH3COCl ऍसिटिक क्लोराइड बनला. या रिॲक्शन मध्ये ऍसिटिक क्लोराइड बनला, या रिॲक्शन मध्ये सुद्धा ऍसिटिक क्लोराइड बनला. फक्त या ठिकाणी बाय प्रोडक्ट जो आहे POCl3 फॉस्फोरिल क्लोराइड प्लस HCl.
हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात नोट डाऊन करा. या ठिकाणी रिएक्शन बॅलन्स करायची गरज आहे का? बघा, एक क्लोरीन इथे आहे, 3 क्लोरीन इथे आहे आणि एक क्लोरीन इथे आहे, 5 क्लोरीन झाले. एक फॉस्फरस इथे आहे. ठीक आहे, इथून एक ऑक्सिजन बाहेर पडला, एक ऑक्सिजन इथे आहे आणि हायड्रोजन बाहेर पडला, एक हायड्रोजन इथे आहे. म्हणजे रिएक्शन बॅलन्स करायची गरज नाही. बघा, PCl5 आणि PCl3 सेम रिएक्शन मीडियम आहे. मॉलिक्यूल स्टार्टिंग मटेरियल सुद्धा सेम आहे. फक्त काय चेंज झालं? रिएक्टंट चेंज झालाय. बरोबर. आणि कंपाऊंड सुद्धा सेम आहे, फक्त बाय प्रोडक्ट चेंज आहे. व्हेन एसिडिक ऍसिड रिएक्टेड विथ पेंटाक्लोरोफॉस्फेट under heating process gives acetic chloride and phosphoryl chloride and HCl as a byproduct. What if? Next, बघा, सपोज या ठिकाणी थायनिल क्लोराइड सोबत रिएक्शन बघा, CH3 COOH प्लस SO2 सॉरी SOCl2 SOCl थायनिल क्लोराइड. काय नाव त्याचं? थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड. बघा, आता या ठिकाणी सुद्धा काय प्रोडक्ट सेम मिळणार. काय? CH3 C double bond O Cl plus SO2 gas plus HCl gas. बघा, थीमची स्टार्टिंग मटेरियल सेम आहे, प्रोडक्ट सुद्धा सेम मिळतो, फक्त बाय प्रोडक्ट चेंज आहे. या 3 रिएक्शन पैकी ही जी रिएक्शन आहे विथ थायनिल क्लोराइड सोबत, कोणाची? ऍसिटिक ऍसिडची. याच्यामध्ये जी काही यील्ड आहे, ही यील्ड जी आहे ही बेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस 2 रिएक्शन. म्हणजे या 2 रिएक्शन मध्ये जी काही कंपाऊंड, जो काही प्रोडक्ट तुम्हाला मिळतो त्याची यील्ड जी आहे, बरोबर आहे, त्याची यील्ड जी आहे ही कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू व्हेन ऍसिटिक ऍसिड रिएक्टेड विथ थायनिल क्लोराइड. व्हाय? बिकॉज व्हाय? बघा, रिझन काय? याच्यामध्ये स्टार्टिंग प्रोडक्ट सेम आहे, फक्त बाय प्रोडक्ट चेंज आहे. बघा, H3PO3 आहे, POCl3 आहे, HCl आहे. बघा, या ठिकाणी हे जे मॉलिक्यूल आहे हे लिक्विड आहे, बरोबर आहे. आता लिक्विड असल्यामुळे याला याच्यापासून वेगळं करायला थोडं हार्ड प्रोसेस आहे. पण या ठिकाणी जो काही ऍसिटिक क्लोराइड मिळाला आहे, या ठिकाणी सल्फर डायऑक्साइड हा गॅस आहे, या ठिकाणी HCl सुद्धा काय? गॅस आहे. म्हणजे ज्यावेळेस रिएक्शन चेंबरमध्ये रिएक्शन घडते त्यावेळेस सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे इव्हॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे त्यांना सेपरेट करायची गरज आहे का? नाही. बस फक्त याचं प्युरिफिकेशन करावं लागणार, समजा. म्हणून या ठिकाणी यील्ड जी आहे ही बेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू ट्रायक्लोरोफॉस्फेट अँड पेंटाक्लोरोफॉस्फेट. लक्षात? व्हेन वी यूज थायोनिल क्लोराइड. लक्षात? म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असा सुद्धा विचारतात, व्हाय थायोनिल क्लोराइड इज बेटर दॅन PCl5 अँड PCl3 reacted with acetic acid or any other carboxylic acid. There is a formation of byproduct in gaseous state, sulfur dioxide and HCl, that evolve easily in reaction mixture, and so yield is better. And due to that, thionyl chloride R gives better yield than the PCl3 and PCl5 in reaction with carboxylic acid. Got it? Note down करा. रिएक्शन विथ अमोनिया. या ठिकाणी अमोनिया सोबत रिएक्शन बघायची आपल्याला, कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा, ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड हा अमोनिया सोबत ट्रीट केला जातो त्यावेळेस रिव्हर्सिबल रिएक्शन घडते. काय? रिव्हर्सिबल रिएक्शन्स. आणि या ठिकाणी आपल्याला मिळतं O minus NH4 plus अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट. अमोनियम कार्बोक्सिलेट, हा कार्बोक्सिलेट आहे आणि यानंतर आपण अमोनिया
आता ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत कार्बोक्सिलिक ऍसिड रिव्हर्सिबल रिएक्शन आहे म्हणजे काय हा मॉलिक्यूल परत ब्रेक होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल आणि अमोनिया तयार होईल. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ही जी ईल्ड आहे ही ईल्ड कशी असणार आहे कमी असणार. ठीक आहे सपोज या रिएक्शनला आपण फॉरवर्ड जर केलं हिटिंग जर दिली या कंपाऊंडला तर या कंपाऊंडचं कन्व्हर्जन RC डबल बॉन्ड O NH2 अमाइड मध्ये होते. अमाइड कशामध्ये अमाइड मध्ये बघा आणि वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी इव्हॉल्व होतोय. कुठला मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल प्लस H2O अमाइड. म्हणजे सपोज तुम्हाला जर विचारलं की हाऊ विल यू प्रिपेअर अमाइड फ्रॉम ऍसिड म्हणजे ऍसिड पासून तुम्ही अमाइड कसा तयार करणार सिम्पली कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचा आहे जो तुम्हाला दिलेला असेल ऍसिडिक ऍसिड इथेनॉइक ऍसिड बेंझोइक ऍसिड व्हॉट एव्हर मे बी द ऍसिड आर देअर व्हेनेवर यू ट्रीट दिस ऍसिड विथ अमोनिया gives firstly ammonium carboxylate and then under heating process gives amide respective that carboxylic acid. Got it? For example बघा या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ आपण ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड असेल अमोनिया तुम्ही यूज करताय रिव्हर्सिबल रिएक्शन आहे सुरुवातीला आणि या ठिकाणी काय मिळेल CH3COO मायनस NH4 पॉझिटिव्ह. अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणला या ठिकाणी काय मिळेल अमोनियम ऍसिटेट अमोनियम ऍसिटेट हा ऍसिटेट कार्बोक्सिलेट कुठला होता हा ऍसिटेट आहे अमोनियम आणि याला ज्यावेळेस तुम्ही हीट करणार त्यावेळेस याचं कन्व्हर्जन होईल ऍसिटामाइड मध्ये C डबल बॉन्ड O NH2 प्लस H2O. बघा ऍसिटामाइड व्हॉट इट हे रिएक्शन विथ अमोनिया. सपोज या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं जातं फॅलिक ऍसिडचं COOH याला म्हणतो आपण फॅलिक ऍसिड PHTHALIC फॅलिक ऍसिड. सेम रिएक्शन अमोनिया सोबत NH3 बघा बाकीच्या ग्रुप्स याला काही घेणं देणं जिथं ऍसिडिक ग्रुप आहे तिथे फक्त रिएक्शन करणार तिथे अशा प्रकारची स्पेसिस तयार होणार. ठीक आहे बाकीची स्पेसिस जशी तशी तिला डिस्टर्ब करायची गरज नाही. रिएक्शन सेंटर ज्यावेळेस तुम्हाला कळेल रिएक्शन घडणार कुठे आहे. ठीक आहे बघा बाकी तुम्हाला डिस्टर्ब करायची गरजच नाही. COO मायनस आणि NH4 बघा NH3 आहे हा H म्हणजे NH4 पॉझिटिव्ह. या ठिकाणी सुद्धा COO मायनस NH4 पॉझिटिव्ह म्हणजे हा काय झाला अमोनियम अमोनियम कार्बोक्सिलेट अमोनियम थॅलिक कार्बोक्सिलेट. गॉट इट. याला सिम्पली हीट करा. हीट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मिळेल थॅलामाइड C डबल बॉन्ड O NH2 आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड O NH2 प्लस H2O हा आहे थॅलामाइड PHTH थॅलिमाइड. ठीक आता बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याला अजून हीट करसाल थॅलामाइडला हीट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड मिळतो. आता बघा हीट केल्याच्या नंतर काय होतं याला हीट केल्याच्या नंतर या ठिकाणी असं लिहितो H दोन हायड्रोजन एक हायड्रोजन आणि हा कंपाऊंड NH3 मायनस म्हणजे बघा या ठिकाणी C डबल बॉन्ड O या ठिकाणी C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी नायट्रोजन आणि हा नायट्रोजन या ठिकाणी NH अशा प्रकारची स्पेसिस तुम्हाला थॅलिमाइड याला काय याला सुद्धा तुम्ही काय म्हणतात थॅलिमाइड थॅलिमाइड.
हा थॅलॅमाइड, थॅलॅमाइड अमाइड आहे तर इमाइड आहे. आलं लक्षात. आणि प्लस बाहेर काय पडलं, अमोनिया NH3. बघा थॅलिक ऍसिड आहे, दोन ठिकाणी कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, तिथे अमोनियाचा अटॅक झाला, त्या ठिकाणी अमोनियम कार्बोक्सिलेट बनलं, त्याला तुम्ही हिट करताय, त्याचं कन्व्हर्जन अमाइड मध्ये. बघा इथे अमाइड मध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. अमाइडला परत तुम्ही या ठिकाणी हिट केलं तर या ठिकाणी अमोनिया रिलीज होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी समोर रिएक्शन फॉर्म. इथे जर हिट केलं तर काही होणार का नाही, इथे काही होणार नाही. ठीक आहे. पण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हिट करता त्या ठिकाणी अमोनिया मॉलिक्यूल, आता बघा अमोनिया, वॉटर, क्लोरीन म्हणजे असे जे काही छोटे छोटे मॉलिक्यूल आहेत ते बाहेर पडू शकत जर असतील, त्यावेळेस तुम्ही हिट केल्याच्या नंतर तर ते तुम्हाला दाखवायचं त्या ठिकाणी किती बाहेर पडू शकतो. म्हणजे या ठिकाणी अमोनिया मॉलिक्यूल बाहेर पडू शकतो, म्हणून हा कंपाऊंड या ठिकाणी जनरेट झालेला आहे. ठीक आहे. नोट डाऊन करा. बघा रिएक्शन विथ ऍसिड क्लोराइड, असाइल क्लोराइड. बघा ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिडचा काय बनायचं आपल्याला, ऍसिड क्लोराइड डेरिव्हेटिव्ह COCl याची रिएक्शन ज्यावेळेस तुम्ही अमोनिया सोबत करता त्यावेळेस, आता बघा या ठिकाणी रिएक्शन फॉरवर्ड जायची, रिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्स जाण्याची गरज जाईल का नाही. बघा या ठिकाणी अमोनिया आहे, ऍसिड क्लोराइड, तिथे काय होतं अमोनिया होता आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन घडायची. या ठिकाणी रिव्हर्सिबल रिएक्शन नाही घडत. ठीक आहे. या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला अमाइड मिळणार, RC≡O NH2 प्लस HC. ठीक आहे. अमाइड. सपोज एक्झाम्पल घ्या, COCl बेन्झॉइल क्लोराइड, काय नाव याचं, बेन्झॉइल क्लोराइड when treated with ammonia gives benzamide plus HCl, बेन्झामाइड. लक्षात. बघा आता बघा प्रश्न हा आहे की हा मॉलिक्यूल कसा तयार केला तुम्ही, हा मॉलिक्यूल कसा तयार केला. बघा या ठिकाणी सपोज बेन्झोइक ऍसिड असेल, काय बेन्झोइक ऍसिड. आता याला तुम्हाला OH काढायचं, Cl ऍड करायचं, मग तुम्ही काय करता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही PCl3 PCl5 SOCl2 हे स्पेसिस यूज करू शकता. आलं लक्षात. आणि याच्यामध्ये सुद्धा बेटर कोण आहे, थायरोइड क्लोराइड. मी तुम्हाला आता सांगितलं बेटर आहे, कारण की त्या ठिकाणी गॅसेस मॉलिक्यूल बाहेर पडतात, ते इझिली इव्हॉल्व होऊ शकतात. पण या ठिकाणी लिक्विड कंपाऊंड बाहेर पडतात, ते मिक्सचर सेपरेट करायला थोडं हार्ड जातं. आलं लक्षात. म्हणून हा हे काय थायरोइड क्लोराइड इज द बेटर वे फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. काय होणार, या ठिकाणी फक्त OH बाहेर पडेल आणि त्या ठिकाणी क्लोरीन ऍड म्हणला हा कंपाऊंड, आणि याच्यावरती नंतर अमोनियाची रिएक्शन अमाइड म्हणलं. आलं लक्षात. ठीक आहे. बघा नोट करा, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, डिहायड्रेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, फॉर्मेशन ऑफ. बघा ज्यावेळेस तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिहायड्रेशन करणार त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड. म्हणजे ही काय डिहायड्रेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ही जी प्रोसेस आहे ही काय प्रिपरेशन मेथड आहे ऍसिड अनहायड्राइडची. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, डिहायड्रेशन करायचं कार्बोक्सिलिक ऍसिडचं. सपोज आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे COOH, हा जनरल कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याचं डिहायड्रेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचं. आपल्याला काय करावं लागणार, आता दोन मॉलिक्यूल घ्यायचे आपल्याला. या ठिकाणी मी याला
सी डबल बॉन्ड ओ ओ एच, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. ठीक आहे. आणि याच्यातून बाहेर काढायचं आपल्याला वॉटर मॉलिक्यूल. बघा हा आहे वॉटर मॉलिक्यूल, बाहेर काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बनेल काय, आणि राहिलेल्या स्पेसी आपल्याला जॉईन करायच्या. बघा आर सी डबल बॉन्ड ओ, इथे काय ऑक्सिजन ओ. आता हा ऑक्सिजन कोणाला लागणार आहे, कार्बोनिल ग्रुपला. इथं होता ऑक्सिजन आणि हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, म्हणजे इथे काय राहिला, हा कार्बोनिल ग्रुप. या ठिकाणी सी डबल बॉन्ड ओ आणि या ठिकाणी परत आर. आणि यालाच काय म्हणतो आपण, ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड. आणि बाहेर काय पडलं, प्लस वॉटर मॉलिक्युल्स. बघा फक्त आता ही प्रोसेस जी करायची आपल्याला, डिहायड्रेशन ऑफ वॉटर, या ठिकाणी आपल्याला काहीतरी डिहायड्रेटिंग एजंट यूज करावं लागतं. डिहायड्रेटिंग एजंट या ठिकाणी आहे P2O5, फॉस्फरस पेंटॉक्साइड, P2O5. आणि याला करायचं हिट. म्हणजे या मॉलिक्यूलला P2O5 सोबत आपल्याला हिट करायचं, त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, ऍसिड अनहायड्राइड. पण या रिएक्शन मध्ये ही जी ईल्ड आहे ही कशी आहे, लेस आहे. लेस ईल्ड, लेस. प्रोडक्शन कसं आहे, कमी आहे. याचं प्रोडक्शन आपल्याला जर जास्त लागत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बेटर yield of acid anhydride can be obtained by heating. आपल्याला काय करायचंय, ही जी यील्ड आहे लेस आहे, त्याच्यापेक्षा जास्त यील्ड आपल्याला पाहिजे. मग आपण काय करणार, बाय हिटिंग सोडियम कार्बोक्सिलेट विथ, सोडियम कार्बोक्सिलेटला आपल्याला हिट करायचंय कशासोबत, विथ असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड सोबत त्याला हिट करायचं. कशाला, बघा सोडियम कार्बोक्सिलेट. सोडियम कार्बोक्सिलेट काय, सपोज आर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए, हा झाला सोडियम आणि हा झाला कार्बोक्सिलेट. बरोबर आहे. कशासोबत हिट करायचं आपल्याला, असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड काय, आर सी डबल बॉन्ड ओ, हा झाला असाइल आणि याला काय वाटायचे, क्लोराइड. या ठिकाणी याची ही जी काय रिएक्शन आहे, याला सिंपल आपण हिट जर केलं या दोन मॉलिक्यूलला एकमेकांसोबत, तर आपल्याला काय मिळतं बघा, आर सी डबल बॉन्ड ओ हा ऑक्सिजन आणि सी डबल बॉन्ड ओ आर प्लस सोडियम क्लोराइड, हा बनला ऍसिड अनहायड्राइड. आणि ही जी ईड आहे बेटर ईड, ही कशी ईड आहे, बेटर ईड आहे. प्रश्न हा आहे की हे दोन मॉलिक्यूल कसे तयार करतात. बघा ज्यावेळेस तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड COOH याची रिएक्शन NaOH सोबत करा, NaOH. बघा NaOH मधला काय, OH काय करेल, हा H काढून घेईल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मायनस H2O बाहेर पडेल. ठीक आहे. राहिलं काय, सोडियम आणि हा ऑक्सिजन, म्हणजे मायनस चार्ज आणि सोडियम मध्ये प्लस चार्ज, या ठिकाणी बनला सोडियम कार्बोक्सिलेट. ठीक आहे. आणि हा मॉलिक्यूल कसा बनेल, याची रिएक्शन सिंपल, जो काही कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही घेणार आहात त्याची रिएक्शन तुम्ही कशासोबत करणार, थायनिल क्लोराइड, SOCl, थायनिल क्लोराइड सोबत. बघा NaOH सोबत सोडियम कार्बोक्सिलेट आणि थायनिल क्लोराइड सोबत असाइल क्लोराइड. कशापासून, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. ठीक आहे. आणि या दोन मॉलिक्यूल ज्यावेळेस तुम्ही हिट करणार त्यावेळेस तुम्हाला मिळेल बेटर यील्ड ऑफ ऍसिड अनहायड्राइड्स. आलं लक्षात. ठीक आहे, नोट डाऊन करा. या ठिकाणी तुम्ही CH3 C डबल बॉन्ड O OH ऍसिटिक ऍसिडचे दोन मोल्स ज्यावेळेस तुम्ही ट्रीट करणार कोणासोबत, P2
O5 सोबत त्यावेळेस मला काय मिळेल ॲसिटिक अनहायड्राइड CH3 C डबल बॉन्ड O या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल O C डबल बॉन्ड O CH3 हा काय ॲसिटिक अनहायड्राइड ॲसिटिक अनहायड्राइड आलं लक्षात. आणि बेटर साठी तुम्ही काय करणार CH3 C डबल बॉन्ड O O Na हा प्लस हा मायनस प्लस या ठिकाणी CH3 ॲसिडिक क्लोराईड वर असाइड क्लोराईड C डबल बॉन्ड O Cl हा कसा बनला तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी काय करणार तुम्ही ॲसिटिक ॲसिड CH3 COOH याची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करणार NaOH सोबत ॲसिड बेस रिॲक्शन होईल. या ठिकाणी सॉल्ट तयार होईल आणि सॉल्ट प्लस वॉटर. आणि याची हा कसा बनवणार तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ॲसिटिक ॲसिड थायनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट करणार SOCl2 थायनिल क्लोराईड ठीक आहे. आणि या दोन मॉलिक्यूलला तुम्ही डिहायड्रेट करणार एकमेकांसोबत हीट करणार त्यावेळेस तुम्हाला बेटर इडी मिळून जाईल ॲसिटिक अनहायड्राइड CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 ही जी ईड असेल ही बेटर ईड असेल ॲज कम्पेअर टू दिस ठीक आहे. या प्रोसेस P2O5 सोबत हीट करणार तुम्ही दोन मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड त्याच्यापासून मिळेल ॲसिटिक अनहायड्राइड. याच्यामध्ये ही जी ईड आहे लेस ईड आहे ॲज कम्पेअर टू दिस ही बेटर ईड आहे काय बेटर ईड आहे ठीक आहे. सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड कसा तयार करणार तुम्ही ॲसिटिक ॲसिडला ट्रीट करणार NaO सोबत. ॲसिटिक क्लोराईड कसा तयार करणार तुम्ही ॲसिटिक ॲसिडला ट्रीट करणार तुम्ही थायनिल क्लोराईड सोबत. आलं लक्षात नोट डाऊन करा. बघा डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपल्याला डिकार्बोक्सिलेशन करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं RC डायरेक्ट एक्झाम्पलच घेतोय CH3 COOH याची रिॲक्शन केली आपण NaOH सोबत काय मिळेल CH3 COO Na प्लस H2O ठीक आहे. हा काय झाला कार्बोक्सिलिक ऍसिड पासून सोडियम कार्बोक्सिलेट आणि याचं करायचं आपल्याला डिकार्बोक्सिलेशन ठीक आहे. म्हणजे याची रिॲक्शन आपल्याला करायची याच्यातून आपल्याला काय करायचं डिकार्बोक्सिलेशन म्हणजे हा कार्बोक्सिलिक ग्रुप आपल्याला काय करायचं आहे इरेज करायचं आहे त्याला म्हणतो आपण डिकार्बोक्सिलेशन. आता ही जी प्रोसेस आहे ही कशी करणार आपण बघा या ठिकाणी परत NaOH आपल्याला यूज करायचा आहे. NaOH आणि सोडा लाईम कॅल्शियम ऑक्साईड याला काय म्हणतात आपण सोडा लाईम आणि याला करायचं हीट. बघा या ठिकाणी काय बाहेर पडतं ही सगळीच्या सगळी स्पेसिस बाहेर पडते. बघा Na2CO3 काय बाहेर पडलंय Na2 हा सोडियम म्हणजे Na2 ठीक आहे. राहिलं काय COO आणि हा O म्हणजे CO3 सोडियम कार्बोनेट काय बाहेर पडलं सोडियम कार्बोनेट. राहिलं काय बघा या ठिकाणी CH3 आहे आणि हा हायड्रोजन CH3H म्हणजे यार मी असं लिहू शकतो CH4 म्हणजे या ठिकाणी काय बनला अल्केन बनलाय मिथेन ठीक आहे. या ठिकाणी काय बनलाय मिथेन बनला म्हणजे अल्केन बनलाय. ज्यावेळेस तुम्ही ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करणार युजिंग सोडा लाईम आपल्याला काय मिळेल अल्केन मिळेल. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन जर विचारला हाऊ विल यू प्रिपेअर अल्केन और मिथेन फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड तर तुम्हाला आठवलं पाहिजे बाय डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आलं लक्षात ही रिॲक्शन आहे लिहून घ्या. बघा या टेक्निक सिंपल रिॲक्शन आहे रिडक्शन
ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा आता कार्बोक्सिलिक ऍसिडला जर का आपल्याला रिड्यूस जर करायचं असेल, C डबल बॉन्ड O रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्याचं रिडक्शन करायचं आपल्याला. आता रिडक्शन ऍसिडचं रिडक्शन करणं एवढं सोपं नाही. आता या ठिकाणी आपण NaBH4 जे काही रिड्युसिंग एजंट बघितले ते रिड्युसिंग एजंट या ठिकाणी काम करत नाही. आलं लक्षात? म्हणजे जे काही PCC DCC जे काही जेवढे काही आपण PCC पिरिडियम क्लोरोक्रोमेट पिरिडियम कॉन्सन्ट्रेट HNO3 ठीक आहे, म्हणजे हे रिड्युसिंग ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट या ठिकाणी काम करत नाही. या ठिकाणी आपल्या रिड्युसिंग एजंट यूज करायचं LiAlH4 आणि डायबोरेट B2H6. हे दोन रिएजंट फक्त या कंपाऊंडला रिड्यूस करतात, या ठिकाणी याचं रिडक्शन करतात इझिली आणि या ठिकाणी तयार होतात. बघा CH3. आता रिडक्शन करायचं म्हणजे नेमकं काय करणार? बघा CH3 याचं इथे ऍडिशन होणार हायड्रोजनची, म्हणजे या ठिकाणी CH2 ठीक आहे, आणि या ठिकाणी OH. हा कंपाऊंड मिळेल इथेनॉल. काय म्हणजे या ठिकाणी इथेनॉल. कशापासून? ऍसिटिक ऍसिड पासून. LiAlH4 आणि B2H6 ठीक आहे, नोट डाऊन करा. हा आता LiAlH4 आहे, या ठिकाणी सॉल्व्हेंट काय यूज करतो आपण? ड्राय इथर. हे पण लक्षात असायला पाहिजे, नाहीतर मी लिहून दिलं नाही, तुम्ही लिहिणार ड्राय इथर. मग तुमच्यासाठी होमवर्क आहे, fill in the blank and write and rewrite the balance equation. Rewrite the balance equation. लक्षात? म्हणजे तुम्हाला काय करायचं? ब्लँक फिल करायचे आणि जी काही रिएक्शन फिल सपोज तुम्हाला दिले मी ए, या ठिकाणी फिल इन द ब्लँक आहे, इथं ॲरो आहे, इथं फिल इन द ब्लँक आहे आणि इथं दिले सपोज एखादा C कंपाऊंड ठीक आहे. या ठिकाणी ह्या ब्लँक तुम्हाला फिल करायच्या आहे आणि खाली सपोज या ठिकाणी असेल D, या ठिकाणी असेल B, असं काहीतरी आन्सर असेल तर तुम्हाला काय करायचं? रिराईट करायचं. रिराईट कसं करणार? रिराईट ठीक आहे. रिराईट कसं लिहिणार तुम्ही? A प्लस या ठिकाणी काय आलं? D याला नुसतं असं हे करतात. नंतर या ठिकाणी ॲरो, या ठिकाणी काय लिहायचं तुम्हाला? B याला थोडं अंडरलाईन करणार आणि प्लस C. हे झालं रिराईट बॅलन्स इक्वेशन. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला फिल इन द ब्लँक कम्प्लीट करायचं ठीक आहे. बघा फिल इन द ब्लँक अँड रिराईट द बॅलन्स इक्वेशन. तुम्हाला काय करायचं? या ठिकाणी ब्लँक दिलेले आहेत त्या फिल करायच्या. बघा त्या पहिल्या रिएक्शन इथे इथे काय असेल, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथे आणि इथे काय असेल, परत रिराईट करायचं सेंटेन्स तुम्हाला कम्प्लीट ठीक आहे. या ठिकाणी बेंझोइक ऍसिड PCl5, या ठिकाणी काय कंपाऊंड मिळेल, इथे काय मिळेल, इथे काय मिळेल ठीक आहे. नंतर बघा इथे ऍसिटिक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये काय टाकायचे नंतर तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल आणि हा कंपाऊंड मिळेल ठीक आहे. नंतर या ठिकाणी बघा ऍसिटिक ऍसिड अमोनिया सोबत रिव्हर्सिबल रिएक्शन मिळून या ठिकाणी काय बनेल आणि त्याची जर का आपण त्याला जर हिट केलं तर या ठिकाणी कोणते प्रोडक्ट मिळेल ठीक आहे. सेम आहे या ठिकाणी सुद्धा, इथे काय असेल, इथे काय असेल. बघा या ठिकाणी हा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे. या कंपाऊंड मध्ये असा कुठला कंपाऊंड आहे की तो या ठिकाणी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल आणि इथे कुठला कंपाऊंड असेल. या 7 फिल इन द ब्लँक तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी आपलं अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे चॅप्टर संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड दॅट इज अमाइन्स. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा.